गोव्याच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचा पट्टा पुढच्या 12 तासात कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होण्याची शक्यता 36 तासात पूर्ण कोकण किनारपट्टीवरती परिणाम दिसण्याची शक्यता सिंधुदुर्ग रत्नागिरीत पुढच्या 3 ते 4 तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा सिंधुदुर्गामध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रति ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता सोबतच विजांच्या कडकडाटासह पावसाचाही अंदाज नाशिकच्या निफाडमधील शिवडी रेल्वे पुलाखाली पाणी साचलं साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांची कसरत पुण्यात काल झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे हिंजवडी आयटी पार्क परिसरात रस्त्यावर पाणी मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं होतं साचलेल्या पाण्यातून नेलेल्या अनेक गाड्याही बंद पडल्या नाशिकमधील मनमाड शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित लोणावळ्यामध्ये गेल्या 24 तासात 66 मिलीमीटर पावसाची नोंद पाऊस असाच सुरू राहिला तर पर्यटकांची पावलं पुन्हा लोणावळ्याकडे वळतील अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे घरांवरील छत उडालं जीवनावश्यक वस्तूंचं देखील मोठं नुकसान पावसानं नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील चिखलापार महलगाव मांडवा बंजारा या गावांमधील अनेक घरांचं नुकसान अन्नधान्य आणि इतर साहित्यांचं मोठं नुकसान तहसीलदार प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पाहणी पावसामुळे मुंबईतील पवई जालुवा विहार परिसरामध्ये झाड कोसळलं झाडाखालून जाणारे 2 जण जखमी बुलढाणा जिल्ह्यातील 56 गावांना पावसाचा फटका 500 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर उन्हाळी पिकांचं नुकसान पावसामुळे 3घांचा मृत्यू वीज पडून 12हून अधिक जनावरे दगावली पिंपरी चिंचवडमध्ये पावसामुळे 15 ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना अनेक ठिकाणी गाड्यांचं झाड कोसळल्यामुळे नुकसान वाहतुकीचाही खोळंबा 2 ठिकाणी सखल भागातही पाणी साचलं होतं भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस रावणवाडी या निसर्ग पर्यटनस्थळी 500हून अधिक महाकाय वृक्ष कोसळल्याच्या घटना पर्यटकांची संख्या कमी असल्यानं दुर्घटना टळली पिंपळगावात मुसळधार पावसाची हजेरी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचं मोठं नुकसान टोमॅटोसाठी बांधण्यात आलेले पत्र्याचे शेडसही कोसळले मान्सूनपूर्व पावसाचा उन्हाळी कांद्याला फटका साठवणीसाठी काढलेल्या कांद्याचं या पावसामध्ये अतोनात नुकसान लातूरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कांदा पिकाला फटका निलंगा तालुक्यातील कासार शिरसीसह चिंचोली उस्तुरी कासार बालकुंदा भागातील शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं मोठं नुकसान भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पवनी तालुक्यातील पहिला परिसराला पावसाचा सर्वाधिक फटका कापणीला आलेलं भातपीक भुईसपाट रायगडमध्ये 1 जून ते 31 जुलै 2 पर्यंत 2 महिने मासेमारी बंद राहणार मत्स्य व्यवसाय विभागाचे आदेश वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे मच्छीमारांना मत्स्य विभागाच्या सूचना गोव्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या जोरदार सरी मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी पूरस्थिती अनेक घरांमध्ये बाजारपेठेत पाणी शिरल्यानं व्यापारी व सामान्य नागरिक हवालदिल झाले मान्सूनपूर्व पावसानं मराठवाड्यात आतापर्यंत 27 व्यक्तींचा मृत्यू तर 392 जनावरं दगावली मराठवाड्यामध्ये वीज पडण्याचं प्रमाण अधिक असल्यानं वीज अटकाव करणारी यंत्र वाढवण्याची मागणी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट